काळोखाच्या सारून रात्रीला बाई ग पहाट पारीला उगवला सूर्यवा सह्याद्री रांगला अन वाहतो घाटोळी दादाव थोरल्या धन्याला अन वाहतो घाटोळी दादाव थोरल्या धन्याला अन स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे शिवबाराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग हे पालखीत आलं कोण सोबती मावळ सरदार अन 32 मन सिंहासन त्यावरी बैसल कोण ग रायगडाच्या सदरेवर गरजती शाहिरी ललकार संगनगार तू तारी वाजती संबळ ठेक्यान माझ राज शाजीची जाऊच रत्न शिवबाग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग आर भगव्या झेंड्याचं आभाळ गडाव भरल ग ग ग नंग्या तलवारीचा पात नाचत मर्दानी खेळात भगव्या झेंड्याचं आभाळ गडाव भरल ग ग ग माझ्या राजाच्या नावानं घडल शिवराई होन ग उधळे गुलाल भंडारा उधळे गुलाल भंडारा शिवच्या शंभूच्या नावाने माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग शायर मर्दा बरोबर 350 वर्ष झाली स्वराज्याचा तूच वाली मुघलनेच्या मादील शाही ठेचली पायानो मर्दान सम्राट बी झालं किती आलं किती चक्रवर्ती तूच एक छत्रपती शिवबार माझा रे ग ग ग माझा राज माझा राज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझा शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझा शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग गडामंदी गड दुर्ग रायगड मस्तकावर राजा नांदला सान थोर कुणी नाही 18 पगड भाई येती एक ठाई हित मुजऱ्याला अन 350 वर्षा मागे सिंहासनी वाघे अन बसला दिमा खाते अन तोच सोहळा सुखाचा पृथ्वी मोलाचा कोरावा काळ जाते कोरावा काळ जाते हे प्यारे भंडारे
सदरेवरी चंद्र सूर्याच्या शोभ झालेली हे बेले भंडारे सदरेवरी चंद्र सूर्याच्या शोभ झालेली ढोल नगारे वाजत तुतारी आले उधान होळी म्हणाला अनजाने लोकाची वाढली दाटी थोड्या धान्याच्या दर्शनासाठी वाढता शिर घडाली मोठी मराठी राजधानी रायगडाला या पोरक्या भूमीला आज छत्र लाभलं या पोरक्या भूमीला आज छत्र लाभलं अन शिवराज माझ छत्रपती सोबले अन शिवराज माझ छत्रपती शोभलं अन शिवराज माझ छत्रपती शोभलं अन शिवराज माझ छत्रपती सोबले अन शिवराज माझ छत्रपती शोभलं रे नगार खाण्याला बांधल या तोरणे मराठी मातीचा आलाया सेन रे नगार खाण्याला बांधल या तोरणे आधी बारा ज्योतिर्लिंग जगदीश वरासंग घाली अभिषेक माझ्या शिवराजाला सोळी पाताळ दिसली मायशी काही हसली बदरान वार खाली शिवराजाला संकळ हलगी झाले पखवाज वाजले सदऱ्यावरती शाहिराचे गाणे गाजले अन शिवराज माझ छत्रपती शोभले अन शिवराज माझ छत्रपती शोभलं अन शिवराज माझ छत्रपती शोभलं अन शिवराज माझ छत्रपती शोभले अन शिवराज माझ छत्रपती शोभलं रणवाद्य ही कडकडे भगवन शाने चढे उंच आभाळाला भिडे अभिमाने दाटला मुघलातील निजामशाही अवघ्या चिरडल्या पायी राज्य मराठ्याचं होई असं दाही दिशेला मुघलातील निजामशाही अवघ्या चिरडल्या पायी राज्य मराठ्याचं होई असं दाही दिशेला आजवर आमच्या झोपणी राहिला सोनियाचा सोहळा नजरनी पाहिला आजवर आमच्या झोपणी राहिला सोनियाचा सोहळा नजरनी पाहिला करू सोन्या मोहरारी राजा तुझा अभिषेक वाहू खांद्यावर पालखी तुझी साजरी सुरेख हे मराठी या मुलका आज तख्त लाभलं हे मराठी या मुलका आज तख्त लाभलं अन शिवराज माझ छत्रपती शोभले अन शिवराज माझ छत्रपती शोभलं अन शिवराज माझ छत्रपती शोभले अन शिवराज माझ छत्रपती शोभलं अन शिवराज माझ छत्रपती शोभलं माझा शिवबाग शिवासनाव बसला माझा शिवबाग शिवासनाव बसला
माझा शिवबा ग शिवासनाव बसला. होत जुलबाच घर घर फिरलं जात, लाख भरडून गेलं त्यात. होता अंधार अन्यायाचा दाट, त्यानं पेटवली स्वाभिमानाची वात. महाराष्ट्राचा कणकण मग लखलखला. माझा शिवबा ग शिवासनाव बसला. माझा शिवबा ग शिवासनाव बसला. राज्याभिषेक दिन आला त्या अजिंक्य रायगडाला. भगवा गगनी फडफडला ना पार उरे हर्षाला. स्मरून या तुळजाईला राज्याभिषेक सुरू झाला. मंगल मंत्रोच्चार घुमले त्या स्वरात नभ दुमदुमले. माळून फुलांच्या माळा लावून टिळा भाळाला. लेवून धवलती वस्त्रे अभिषेका शिवबा बसले. तो मंच सुवर्णी मढला अभिषेकासाठी सजला. सोहळा असा तो सजला जणू दीपोत्सव जणू दसरा. पावन सरितांचे पाणी अभिषेकाला आणोनी. जलकुंभे दिधली मगती त्या अष्टप्रधाना हाती. अभिषेक जलांनी केला जल्लोष नभाला गेला. 16 सुवासिनी आल्या पंचारती ओवाळाय. मग लाल वस्त्र परिधानून जड जवाहीर तनी माळून. घातला मुकुट राजाचा अन पांग फिटे डोळ्यांचा. तलवार ढाल बाणाची केली पूजा मानाची. सोहळा असा तो सजला जणू दीपोत्सव जणू दसरा. 32 मणाचे सोने सिंहासन मढले त्याने. महाराज सिंहासनी बसले रयतेचे डोळे भरले. उधळली सोहळ्यामध्ये सोन्या चांदीची पुष्पे. महाराज छत्रपती झाले, महाराज छत्रपती झाले. स्वर अभिमानाने घुमले. छत्रपती शिवाजी महाराज की. माझा शिवबा ग शिवासनाव बसला. माझा शिवबा ग शिवासनाव बसला. माझा शिवबा ग शिवासनाव बसला. दिनू सोन्याचा सोन्याचा उगला ग. दिनू सोन्याचा सोन्याचा उगला ग. माझा शिवबा ग शिवासनाव बसला. 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 प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की. शतकांचा यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला. 10 दिशांचा हृदयामधून अरुणोदय झाला. अरुणोदय झाला. शिवप्रभूची नजर फिरे उठे मुलुख सारा. दिशा दिशा भेदीत धावल्या खडकाच्या धारा. हे तुफान स्वातंत्र्याचे, हे सुधार अभिमानाचे. वादळ उग्र विजांचे, काळोखाचे
अरुणोदय झाला अरुणोदय झाला कडे कपारी घुमू लागले विजयाचे गान जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण रायगडावर हर्ष दाटला रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे सिंहाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे शिवराय भाग्य देशाचे हे संजीवन प्राणांचे रूप शक्ती युक्तीचे हाते दाता झोतव पाळून सृष्टीतून आला 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला अरुणोदय झाला अरुणोदय झाला गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या शिवरायाला दान घालुनी धन्य धन्य झाल्या धीमी पाऊले टाकीत येता धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार अधीर हृदयातून उमटला हर्षे जय जय राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीतानंतर लगेचच राज्यगीत होईल. तरी सर्व उभयतांना विनंती आहे की आपण राष्ट्रगीत आणि राज्यगीत उच्चल जलधि तरंगा
भारत माता की हर हर जय भवानी. एक साथ विश्राम. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आपण शब्दसुमनाने स्वागत करीत आहोत. यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मनोज दांद्रे सर यांचं आपण शब्दफुलांनी स्वागत करीत आहोत. आपल्या जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय रवींद्र शिंदे सर यांचेही शब्दफुलांनी आपण स्वागत करीत आहोत. प्रकल्प संचालक माननीय डॉक्टर वृषाली सातपुते मॅडम यांचेही आपण शब्दसुमनाने स्वागत करीत आहोत. जिल्हा कार्यक्रम अधिकारी माननीय श्री व्यंकटराव हुंडेकर यांचं सुद्धा आपण शब्दफुलांनी स्वागत करीत आहोत. आपल्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री चंद्रशेखर जगताप सर यांचे आपण शब्दफुलांनी स्वागत करीत आहोत. आपल्या जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद सर यांचं सुद्धा आपण शब्दफुलांनी स्वागत करीत आहोत. व्यासपीठावर उपस्थित आणि विराजमान झालेल्या सर्व खाते प्रमुखांचे सुद्धा आपण शब्दफुलांनी स्वागत करीत आहोत. सभागृहात जमलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांचे सुद्धा आपण शब्दसुमनांनी स्वागत करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या पालघर जिल्ह्यातील एका 10वीचा विद्यार्थी जो आपल्या समोर आता एक पोवाडा सादर करणार आहे. त्या पोवाडा सादर करण्यासाठी मी रणवीर संतोष भोसले ह्या विद्यार्थ्याला इथे पाचारण करीत आहे की आपण इथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या धन्य धन्य बाकी प्रभुवीर धन्य धन्य बाजी प्रभुवीर रण धुरंधर शूर भादर कसा तो धगधगता अंगार कसा तो धगधगता अंगार दिवस असो वासो अंधार रण मैदानी लढे झुंजार जी जी रण मैदानी लढे झुंजार जी 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 जी. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्धी जोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पाण्याला वेढा दिलेला आहे. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवा काशी त्यांना बोलून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? शिवा म्हणाला, होय राज जातो की. आणि मग काय घडलं? काय रात्रीचा पहिला प्रहरास रात्रीचा पहिला प्रहरास दाच्या सुमारास गड उतरण्यास शिवबा पालखीत बाजी संगती शिवबा पालखीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती रात अंधार मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीत मोठ्या रुबाबात चालला दादा हे दादा र जिर राज जी 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 हे दादा र जिर राज जी जी जी. दोन दिशेला दोन पालख्या गेलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं घराला घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. तोवर निरोप आला, हुजूर हुजूर शिवाजी भाग गया हुजूर. आणि कडा आणला सिद्धीने तो तलवार काढली, शिवावर धरली. सजवता तू कोण आहे वरना मारा जायगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काही कमी आहे का? आणि कडा आणला सिद्धीची तलवार चालल्या गेली आणि शिवा संपला गेला. पलीकडे बाजीने गजापूरची खिंड गाठली आणि बाजी म्हणतात राजांना, राजे आता येळ करू नका, आपण निम्मी फौज घेऊन विशाळगडावर रवाना व्हा, आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. राजे म्हणतात, नाही बाजी नाही, जीवाची बाजी लावून पण इथवर आलोय, आता जे होईल ते मिळू करू. बाजी म्हणतात, नाही राजे नाही, लाख महिने तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार घडला? काय उभा राहून बाजी खिंडीला बोल रवा राघवा राजी हिनवणी करी शिवबाला बोल रवा राघवा राजी. तुम्ही सुखरूपीत न जावा तो पौडवाव त्या वैशाऱ्याला, तुम्ही केला पाहिजे वनवास विशाळगडाला. आलो आलो आता जिद्दीला बोल रवा राघवा राजी मी ठार करतो सिद्धीला. बाजीचा धावतो वार करतो मी ठार दृष्ट शत्रूला. धर्म सत्य व्हावा माझा याच बाजारा, धर्म सत्य व्हावा माझा याच बाजारा. रक्ताने भिजले बाजी थांबाया होईना राजी. आता नाही मला रे बाजी लावे जीवाची बाजी. कधी पोचल तेथे गडावरी राज शिवाजी जी 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 राज शिवाजी जी 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 जी. रक्ताचे थेट असलेले बाजी प्रभू म्हणतायत, असं सबकर असं गोळीचा वार बाजी लागलेला आहे. बाजी प्रभू म्हणतायत, राजे आपण गडावरती पोहोचला नाहीत राजे, जोवर आपण गडावरती पोहोचणार नाही तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही राजे, तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही. आणि मग तेवढ्यात काय घडलं? काय कडा आवाज
घेऊन गेला बाजीचा प्राण, घेऊन गेला बाजीचा प्राण. दिल्या शब्दाची ठेवली जाण, बाजीने केले जीवाचे रान. जी 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 बाजीने केले जीवाचे रान. जी 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 जी. आणि म्हणतात राजे धन्य बाजी धन्य. जर का या खिंडीतील माती पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा, सुगंध येईल बाजीच्या प्रवाहाचा. आणि जर का या खिंडीला कान लावले तर शब्द ऐकू येतील हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद रणवीर. तुझ्या नावाप्रमाणेच तू हे रण गाजवलेलं आहे. निश्चितच तुझ्या आवाजाने तुझे मार्गदर्शक आदरणीय संजय वाघ सर, नाईक सर यांचं आम्ही कौतुक करत आहोत की आपण ह्या मुलाला योग्य ते मार्गदर्शन करून आजच्या ह्या शिवस्वराज्य दिनी त्याचा पोवाडा आम्हाला ऐकण्याचा लाभ भाग्य मिळालं. यानंतर आपण कार्यक्रमात पुढे जात आहोत. असं म्हणतात की महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू, स्वराज्य संस्थापक आणि रयतेचे राजे म्हणजे माझे शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा नेहमीच आहे. आणि असाच मानाचा मुद्रा देण्यासाठी आपल्या पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आवढाणी येथील शिवव्याख्याचे शिक्षक मनोज एरापल्ले सर यांना आपण विनंती करत आहोत की त्यांनी आज शिवाजी महाराजांबद्दल त्यांची शौर्यगाथा असणारे शिवव्याख्यान विषय सादर करावं. मनोज एरापल्ले सर. छत्रपती शिवाजी महाराज की आदरणीय मनोज एरापल्ले सर. धन्यवाद सर. आदरणीय व्यासपीठ, सर्व विभाग प्रमुख, सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्ग, आज 6 जून शिवस्वराज्य दिन आपण साजरा करत आहोत. हिंदवी स्वराज्य संस्थापक ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या भूमीमध्ये माझा जन्म झाला आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पालघर जिल्ह्याच्या भूमीमध्ये मी कार्यरत आहे, याचा मला अभिमान आहे. आज 6 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शिवस्वराज्य दिन साजरा करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी महाराष्ट्रात कुणाला माहिती नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बालपणापासून महाराष्ट्रातल्या मातीतल्या सर्व जणांना माहिती आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात शिवरायांनी आपल्याला जे काही शिकवलं त्याचा अभ्यास देखील बऱ्याच लेखकांनी, इतिहासकारांनी आणि संशोधकांनी केला, परंतु त्याचा पूर्णपणे अभ्यास कोणी करू शकलं नाही. शिवचरित्र अभ्यासायचं आणि ते जीवनात अवतरायचं हे काय असतं याची आपण शिवजयंती, त्याचप्रमाणे शिवराज्याभिषेक अशा कार्यक्रमानिमित्त आपण त्याची पुनरावृत्ती करतो. ज्या वेळेला आपण शिवाजी महाराजांची आठवण काढतो त्यावेळेला शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना जन्म, मृत्यू, त्यांनी केलेले पराक्रम, त्यांनी गाजवलेल्या लढाया यांची पुनरावृत्ती होते. परंतु प्रत्येक प्रसंग शिवरायांचा आपल्या जीवनात काहीतरी शिकवून जातो. छत्रपती शिवाजी महाराज घडले, छत्रपती शिवाजी महाराज घडले, त्यांना घडवलं, पण त्याच्या माग शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कोणतंही यश, कोणताही विजय किंवा कोणतंही व्यक्तिमत्व तयार होत असताना त्यासाठी त्याच्या माग त्यांचे पालकत्व हे खंबीर असावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सांगायचं झालं तर शिवाजी महाराज हे स्वराज्य संस्थापक होते, परंतु ह्या स्वराज्याचे संकल्पक होते त्यांचे वडील राजे शहाजीराजे. शहाजीराजांचा इतिहास अत्यंत घडामोडीचा होता. शहाजीराजे हे मराठा सरदार निजामशाहीकडे होते, आदिलशाहीकडे गेले, नंतर परत निजामशाही वाचवण्यासाठी त्यांनी आपलं जीवाचं रान केलं, परंतु त्यांना त्या ठिकाणी यश आलं नाही. परंतु त्यांची जी संकल्पना होती स्वराज्याची, ती स्वराज्याची संकल्पना शिवरायांनी पुढे मांडली आणि शिवरायांनी स्वराज्याची संकल्पना आपल्या समोर मांडण्यासाठी शिवरायांना सर्वात मोठा आधार होता तो म्हणजे माँसाहेब राजमाता जिजाऊंचा. असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामाग
स्त्रीचा हात असतो. शिवचरित्र सांगतं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतोय, परंतु शिवचरित्रात 3 पुरुषामागे एकाच स्त्रीचा हात होता आणि त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊ, राजमाता या शिवाजी महाराजांच्या माता होत्या, पण त्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या देखील माता होत्या आणि प्रसंगी त्या शहाजी राजांच्या देखील माता झाल्या. वयाच्या 2.25 वर्ष वय पूर्ण झालेला असताना सईबाई देवाला प्रिय झाल्या, देवाज्ञा झाली. शंभूराजे पोरके झाले. शंभूराजांना जीवनाचं सार कुणी शिकवलं असेल तर ते जिजाऊने शिकवलं. त्या शंभूराजांना त्यांनी आपल्या जीवनाचं सार शिकवलं आणि त्याच शंभूराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिला. या जिजामाता शंभूराजांच्या माता झाल्या. त्याचप्रमाणे आणीबाणीचा काळ होता. निजामशाही वाचवायची, निजामशाहीचा वंशज घेऊन शहाजी राजांनी मराठी साम्राज्य उभं करण्यासाठी प्रयत्न केला. शहाजी राजांनी माहुली गडावरती निजामाचा वंशज मूर्तिजाला घेऊन निजामाचं शासन सुरू केलं, परंतु याला विरोध म्हणून मुघलांनी मोठ्या प्रमाणात आदिलशहाने त्याला विरोध केला आणि ह्या विरोधामध्ये शहाजीराजे त्यांच्या समोर धग धरू शकले नाही. नंतर शहाजीराजांना माघार घ्यावी लागले. त्यावेळेला अत्यंत दुःखाच्या प्रसंगी जिजामातेनं त्यांना आधार दिला. फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे राखेतून प्रेरणा घेऊ आपलं ध्येय गाठतो, त्याप्रमाणे जिजामातेनं शहाजीराजांना सांगितलं, अपयशाच्या मागे यश दडलेलं आहे, परंतु पुढं असा प्रसंग निर्माण झाला. शहाजीराजांना राजकारणानुसार आदिलशाहीत जावं लागलं. आदिलशाहीत शहाजीराजे गेले, पण आदिलशहाना मोगलांनी सांगितलं की हे जे स्वराज्याचं तत्व ह्याच्यामध्ये भिनलेलं आहे, ह्याला तू सह्याद्री बसून. आणि या वाक्यामुळं आदिलशहानं शहाजीराजांना सरदारकी देऊन कर्नाटकला मंगळूरच्या स्वारीवर पाठवून दिलं. या ठिकाणी संपलं नाही, तर शिवाजी महाराजांचे वडील जरी दूर गेले तरी त्यांची आई मा जिजाऊ या स्वतंत्र होत्या आणि त्यांनी शहाजीराजांना शब्द दिला की तुमच्या जे स्वराज्याची संकल्पना आहे ती पूर्ण करण्यासाठी मी आपला पुत्र शिवाजी यांच्याकडून मी ते संकल्प पूर्ण करून हिंदवी स्वराज्य स्थापन करेन. माता जिजाऊनी मुरार जगदेवांनी पुण्याला नांगर फिरवला होता गाढवांचा. अशा ठिकाणी माता जिजाऊनं शिवाजी महाराजांना घेऊन दादोजी कोंडदेव अनेक सहकार्यांना घेऊन त्यांनी त्या ठिकाणी त्या पुण्याचा कायापालट केला आणि शिवरायांना त्यांनी शिकवण दिली, हा वारसा दिला. शिवरायांचा वारसा, जिजाऊंचा वारसा घेऊन शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वारसा हा आपल्याला मिळत असतो, पण तो वारसा पुढे चालवणं आणि वारसा जपून आपल्या त्या वारसानुसार आपलं कार्य करत राहणं, आपलं ध्येय गाठणं, हे शिवरायांना जिजामातेने सांगितलं. जिजामाता कणखर होत्या, करारी होत्या. कुटुंबावर त्यांचा धाक होता आणि त्यांच्या धाकानं स्वराज्य प्रेमासाठी त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांना घडवलं. जिजामातेविषयी सांगायचं झालं तर जिजामातेंच्या या करारीपणामुळेच शिवाजी महाराज आपल्या समोर आले आणि शिवाजी महाराज तयार झाले. शिवाजी महाराज तयार करण्यासाठी मा जिजाऊची आवश्यकता असते आणि मा जिजाऊ सारखे गुण घेऊन आपल्या भारतातील, देशातील, महाराष्ट्रातील सर्व स्त्रियांनी जर ठरवलं तर आपला देश देखील अनेक शिवाजी तयार करू शकतो आणि हे शिवाजीच आपलं स्वराज्य, आपलं सुराज्यात रूपांतर करू शकतात. शिवरायांबद्दल सांगायचं झालं तर शिवरायांमध्ये एक महत्वाचा गुण होता, माणसं ओळखणं. माणसं ओळखणं आणि ती आपल्याकडं वळवून घेणं आणि आपल्या स्वराज्याला सहकार्य करणं. तो प्रसंग अत्यंत आणीबाणीचा प्रसंग होता. शिवरायांनी मोगलांवर अतिक्रमण केलं होतं, मोगलांबरोबर लढाया केल्या होत्या. मोगल बादशाह औरंगजेब चिडलेला होता. 1966 ला औरंगजेबानं शिवरायांवरती मिर्झा राजे जयसिंग आणि
सरदार दिलेर खान या दोघांना शिवरायांचं स्वराज्य नष्ट करण्यासाठी पाठवलं होतं. अत्यंत आणीबाणीचा प्रसंग. एवढ्या मोठ्या अफाट मोगल सैन्याला तोंड देण्या एवढं शिवरायांकडे सैन्य उपलब्ध नव्हतं. अत्यंत जीवितहानी होणार होती. आणीबाणीचा प्रसंग होता. शिवरायांच्या पुण्यामध्येच मिर्झा राजे जयसिंग येऊन त्यांनी ठाण मांडलेलं होतं. राजे राजगडावर होते. आता आणीबाणीचा प्रसंग, अत्यंत मोठ्या प्रमाणे युद्ध होणार, वित्तहानी होणार, जीवितहानी होणार. शिवरायांना प्रश्न पडला, शत्रूशी मुकाबला कसा करायचा. मिर्झा राजे जयसिंग अत्यंत तडफदार राजपूत राजे, त्यांनी शिवरायांच्या मनावर आघात करण्याचं ठरवलं आणि त्यांनी शिवरायांना भेटीसाठी बोलवलं. भेट अशा ठिकाणी ठरली की ज्या ठिकाणी दिलेर खान समोर पुरंदरला वेढा देऊन बसलेला. पुरंदरला चारी बाजूने वेढा. पुरंदरला सैन्य पुरवठा होऊ शकत नव्हता. पुरंदरला रसद पुरवठा होऊ शकत नव्हता. अशा वेळेला शिवाजी महाराजांची राजकीय आणि त्यांच्या कसबपणाला लागलं. शिवाजी महाराज दिलेर खानाकडे जाण्या अगोदर मिर्झा राजे जयसिंगाकडे गेले. त्या ठिकाणी शिवाजी महाराज होते. त्याने एक शर्त घातली होती की विना शस्त्र आणि विना शर्त आमच्याकडे यायचं असेल तर तह करू. आणीबाणीचा प्रसंग. शिवाजी महाराज गेले मिर्झा राजे जयसिंगांकडे आणि त्या शामियान्यामधून समोर पुरंदरचा लढा दिसत होता. एक सेनापती सरदार जीवाचं रान करून अफाट अशा मोगल सैन्याला तोड देत होता. शत्रूशी न घाबरता धडाधड शत्रूची मुंडकं उडत होता आणि त्या ठिकाणी सर्व शत्रू देखील स्तब्ध झाला होता. दिलेर खान बघत होता, हा कोण आहे, सरदार कोण आहे. तो सरदार होता मुरारबाजी. मुरारबाजी देशपांडे. मुरारबाजी देशपांडे कोण, कुठले आणि ते स्वराज्याला कसे मिळाले. शिवरायांच्या स्वराज्याला जेव्हा शिवरायांनी सुरुवात केली त्यावेळेला सुरुवात केली जावळीच्या खोऱ्यापासून. जावळीचं खोरं, जावळीचं रान म्हणजे वाघाची जाळी आणि त्या जाळीत जाऊन ते स्वराज्यासाठी आपल्याला मिळवायचं शिवरायांनी ठरवलं. चंद्रराव मोऱ्याबरोबर युद्ध सुरू झालं. अफाट जोरात धुमशान युद्ध सुरू झालं. अशा वेळेला एक व्यक्ती, एक सरदार दोन हातात तलवार घेऊन सपासप युद्ध करत होता. शिवरायांनी लांबूनच पाहिलं. त्या सरदाराला समोर जाऊन कोणीही त्या सरदाराला धरू शकत नव्हतं. अशा वेळेला त्याच्या पाठच्या बाजून जाऊन 7-8 मावळ्यांनी त्या सरदाराला जर्जर केलं. सरदाराला शिवरायांसमोर उभं केलं. सरदार रागाने लाल झालेला होता. शिवरायांनी त्यांचं शौर्य, त्यांचं धैर्य, त्यांचं कर्तृत्व बघितलं होतं. शिवरायांनी मुरारबाजीने एक शब्द केला, आपण आता मोऱ्यांसाठी आपली तलवार चालवली, आता याच्या पुढची तलवार ही स्वराज्यासाठी चालवा, तुमच्या आमच्या स्वराज्यासाठी. शत्रूच्या सरदारावरती एवढा विश्वास ठेवून शिवरायांनी त्यांना आपलंसं केलं आणि मुरारबाजीने देखील स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची निष्ठा लावली. आणि हेच ते मुरारबाजी पुरंदरच्या वेड्यामध्ये दिलेर खानाला बोलतात, अरे तुझी जहागिरी कोण घेतं, आम्ही राजाची माणसं, प्राण गेला तरी बेहतर परंतु आम्ही तुमची गुलामी करणार नाही. या एका वाक्यानं दिलेर खानाचा अपमान झाला आणि हत्तीवर बसलेल्या अंबारीतून दिलेर खानानं बाण सोडला. मुरारबाजीच्या कंठात स्नान घातलं आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. ही निष्ठा फक्त शिवरायांवर्षी का निर्माण झाली, याचं कारण फक्त शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी माणसं ओळखली. असेच त्यांनी बांधलांचे प्रमुख बाजीप्रभू देशपांडेंना देखील आपल्या स्वराज्यात आणलं. मावळ प्रांतातील 12 देशमुख होते. 12 देशमुख पूर्णपणे शिवरायांना विरोध करत होते. कारण शिवरायांची जहागिरी पुणे, सुपे, जहागिरी, इंदापूर या परिसरात होती. परंतु शिवरायांना मिळाली जहागिरी शहाजीराजांकडून मिळाली होती. शिवरायांनी सुरुवात केलेलं हे साम्राज्य, हे स्वराज्य निर्माण केलं होतं. ते फक्त केलं होतं स्वराज्य ही स्त्रीची इच्छा आहे या वाक्यानुसार. स्वराज्य हे माझं नाही, हे आपलं आहे. या स्वराज्याच्या वाक्यांमुळे शिवरायांच्या
आता हे हिंदवी स्वराज्य त्यावेळी उभं राहिलं होतं. शिवरायांना आपली निष्ठा दाखवण्यासाठी अनेक सरदारांनी, प्रसंग असा होता, आदिलशहा दरबारातून शिवरायांना बिमोड करण्यासाठी अफजल खानाला धाडलं होतं. अफजल खान मोठा सैन्यानुसार तुळजापूर, पंढरपूर सगळी देवस्थानं उद्ध्वस्त करत प्रतापगडाच्या दिशेने, राजगडाच्या दिशेने येत होता. वाई प्रांताजवळ त्यांनी मुक्काम टाकला आणि त्यांनी तेथील सर्व सरदारांना फरमान सोडलं आदिलशहाचं की शिवाजी महाराजांची कुणीही मदत करायची नाही, त्यांच्या सैन्याला ठार मारायचं. आणि आदिलशहाच्या सरदार अफजल खानाला मदत करायचं असं फरमान आदिलशहानं काढलं होतं. प्रसंग अत्यंत बाका होता. स्वराज्याची सुरुवात होती. तोरणा किल्ल्यावर तोरण बांधून जवळजवळ 1-2 वर्ष झालेले असतील. अत्यंत बाका प्रसंग. सैन्य नव्हतं आपल्याकडं. शिवाजी महाराज अत्यंत पेचात पडले होते. अशा वेळेला एक एक सरदार जमा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 12 मावळातील कान्होजी जेदे शिवरायांसमोर राजगडावर उभी राहिली. राजे, काय करू आम्ही? जेद्यांच्या हातात आदिलशहाचं फरमान होतं. जेदे मावळ खोऱ्यातील ज्येष्ठ वतनदार होते, देशमुख होते. आदिलशहाचं फरमान राजांपुढे केलं. राजांनी पाहिलं. राजे म्हणाले, काका, तुम्ही तुमचा जीव वाचवा, तुम्ही तुमची जहागिरी वाचवा, हे पोरासोरांचं स्वराज्य आहे. अशी वाक्य ऐकतात जेद्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हटले, थोरल्या राजांना आम्ही शब्द दिलाय आणि या शब्दासाठी मी आणि माझे 5 पुत्र स्वराज्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान देतील, पण आम्ही मागे हटणार नाही. जेदे ज्याप्रमाणे आपल्या स्वराज्यात आले त्याचप्रमाणे जेद्यांच्या बरोबर 12 मावळ्यातील देशमुख, बांदल, घोरपडे, मारणे, जगदाळे असे सगळे सरदार येऊन स्वराज्याला मिळाले. शिवरायांविषयी निष्ठा निर्माण झाली, कारण की शिवराय हे सर्व सरदारांना, सर्व सैन्याला, सर्व मावळ्यांना आपलं समजत होते. जेद्यांनी असा निर्णय घेतला. शिवरायांनी परत त्यांची परीक्षा घेण्यासाठी शब्द सोडला, काका, तुमचं वतन जाणार. जेद्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी शिवरायांच्या समोर असलेल्या तांब्यातील पेळ्यात पाणी घेतलं आणि शिवरायांच्या समोर गुडघ्यावर बसले आणि हातात पाणी घेऊन त्यांनी सोडलं. हे वतनावर पाणी सोडलं राजे, हे वतनावर पाणी सोडलं. स्वराज्यापेक्षा मला 12 मावळ्यातील सर्वात मोठे सरदार जेव्हा शिवरायांच्या बाजूला आले, शिवरायांना अत्यानंद झालाच. त्याचप्रमाणे स्वराज्याला देखील शक्ती वाढली आणि हे स्वराज्य पुढे वाढत गेलं. या जेद्यांच्याच कुटुंबाला शिवरायाने लगेच आदेश दिला की तुमचं कुटुंब भोर या ठिकाणी आहे, ते तळेगाव ढेमदाऱ्याला हलवा. एवढी बारीक गोष्ट देखील राजा जेव्हा आपल्या सरदाराची, आपल्या मावळ्याची विचार करतो, त्यावेळेलाच तो मावळा, तो सरदार आपल्या जीवाचं रान आपल्या राजासाठी करतो. ही निष्ठा जेव्हा येते, कारण की त्यावेळेला आपलं नेतृत्व हे कणखर असावं लागतं आणि कणखर नेतृत्वावरतीच मावळ्यांची, सरदारांची निष्ठा निर्माण होते. शिवाजी महाराजांकडून अजून बरंच काही शिकण्यासारखं आहे. एक छोटासा प्रसंग आहे. शिवरायांना समुद्रावरती विजय मिळवायचा होता. समुद्रात एकच किल्ला होता, भक्कम, जंजिऱ्याचा. जंजिऱ्याचा किल्ला जिंकायचं शिवरायांचं स्वप्न होतं आणि त्यांनी ती मोहीम मोरोपंत यांना दिली. मोरोपंत हिरेला भेटली. जंजिरा जिंकायचा, परंतु जंजिऱ्याच्या चारी बाजूनं समुद्र. खवळलेल्या समुद्रातून जंजिरा जिंकायचा कसा? मोरोपंतांनी जंजिऱ्याच्या किनाऱ्यावर, कोकणाच्या किनाऱ्यावर खेळणारा सरदार लाय पाटील यांना सोबत घेतलं. या सरदारांना सोबत घेतलं आणि लाय पाटलांना जबाबदारी दिली की आपल्याला हा जंजिरा जिंकायचा आहे. लाय पाटलांनी जबाबदारी स्वीकारली. खवळलेला समुद्र होता, चारी बाजूनं खवळलेला समुद्र. राय पाटलांनी जबाबदारी स्वीकारून त्या समुद्रावरती रात्री
जंजिरा जिंकायचा असेल तर शिड्या लावून आपल्याला जंजिरावर अतिक्रमण करावं लागेल. आक्रमण केल्यानंतर आपला विजय निश्चित होईल. मोरोपंतांनी जबाबदारी दिली. मोरोपंतांनी निरोप दिला आणि लाय पाटलांनी रात्री अंधाऱ्या रात्री होड्या घेऊन जंजिऱ्याच्या तटापर्यंत पोहोचले. शिड्या लावल्या. भयानक खवळलेला समुद्र. वरती जिंजीचे सैनिक तोफगाळा घेऊन तयार होते, परंतु त्यांना कल्पना नव्हती की लाय पाटील जंजिऱ्याच्या तटाला भिडले होते. त्यांनी वाट पाहिली. 1 प्रहर 2 प्रहर वाट पाहिली, परंतु मोरोपंतांना तिथं जंजिऱ्याला पोहोचता आलं नाही. काही मछवाऱ्यांनी त्यांना सांगितलं की एवढ्या पावसात लाय पाटील त्या ठिकाणी पोहोचणार नाही. रात्रभर तिथं वाट पाहिली. सकाळ होत होती म्हणून लाय पाटील परत आले, कारण की शत्रूला ही मोहीम समजू नये म्हणून त्यांनी माघार घेतली. मोरोपंतांनी हा किस्सा शिवरायांना सांगितला. हा प्रसंग शिवरायांना सांगितलं. शिवरायांना याचं अपयशाचं दुःख देखील वाटलं, परंतु लाय पाटलांनी जे दाखवलेलं शौर्य हे शिवरायांना अत्यंत अभिमानास्पद वाटलं. शिवरायांनी मोरोपंतासह राय पाटलांना रायगडावरती बोलवलं आणि त्यांनी सर्व दरबारासमोर सांगितलं, लाय पाटील यापुढे तुम्ही या रायगडावरती पालखीनं या. लाय पाटील म्हटले, राज आम्ही तुमच्या समोर पालखीत बसू शकत नाही. त्यांनी त्याला नकार दिला. लाय पाटलांनी नकार दिला. मग मोरोपंतांनी सांगितलं राजांनी या लाय पाटलांना एक गलबत बनवा आणि त्या गलबताचं नाव पालखी ठेवा आणि त्या पालखीतून ते आपल्या आरमारावरती लक्ष ठेवतील, स्वराज्याचं रक्षण करतील. हे शब्द ऐकताच लाय पाटलांच्या डोळ्यातून पाणी आलं. एवढे मोठे राजे जंजिऱ्याच्या मोहिमेत अपयश आलं तरी देखील त्यांनी लाय पाटलांनी केलेल्या पराक्रमाचं कौतुक केलं. लाय पाटलांना केलेल्या पराक्रमाचं कौतुक केलं आणि या कौतुकामुळेच शिवाजी महाराजांजवळ अनेक सरदार मावळे अपयशात देखील शिवाजी महाराज त्यांना कौतुक करत होते आणि ह्या अपयशाच्या पुढेच यश असतं असं शिवरायाने दाखवून ठेवलं. नेतृत्वानं आपल्या सहकार्यांबरोबर सरदारांबरोबर अशा प्रकारचं कौतुकाची थाप देणं हे जगात खूप महत्वाचं असतं. यापुढे देखील शिवरायांनी आपल्या जीवनामध्ये ध्येयावर ठाम होते याची अनेक उदाहरणे आहेत. शिवरायांच्या आपल्या या इतिहासामध्ये अत्यंत आणीबाणीचा प्रसंग 1305 रोजी अल्लाउद्दीन खिलजी दक्षिणेत आले आणि त्यांनी देवगिरीचं साम्राज्य नष्ट केलं आणि राजा रामदेव यांना घेऊन दिल्लीला गेले. दिल्लीला गेल्यावर रामदेवांना तिथलं ऐश्वर्य पाहिलं, तिथली सरबराई पाहिली आणि ते आपलं स्वराज्य स्वातंत्र्य सर्व विसरून गेले आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या सरदार म्हणून त्यांनी स्वतःला कबूल केलं. नंतर अल्लाउद्दीन खिलजीनं त्यांना त्यापुढे गुजरातवरती पाठवलं आणि गुजरातला त्यांनी जहागिरी देऊन तिथं राज्य करायला लावलं. बरोबर 350 वर्षानंतर हाच प्रसंग घडला. औरंगजेब बादशाहनं महाराष्ट्रावर आक्रमण केलं, पुरंदरला वेढा दिला, आग्रा भेट ठरली आणि शिवरायांना औरंगजेबासमोर उभं केलं. औरंगजेबासमोर उभं केल्यावर शिवरायांना त्याला लढून मुजरा करायचा होता. शिवराय रत्नमस्तक झाले नाही. त्यांनी त्यांचा स्वाभिमान दाखवला, खिल्लत दिली. ती खिल्लत देखील त्यांनी स्वीकारली नाही. स्वाभिमानाने त्याला नकार दिला. देशाचा मोगल बादशाह याच्या समोर महाराष्ट्रातला एक छोटासा राजा आपल्या स्वाभिमानानं आपल्या ध्येयानं जगाला दाखवून देतो की जीवनामध्ये आपल्या ध्येय उच्च ठेवा. शिवरायांनी आग्र्यातून सुटका करून घेतली आणि या पुढे आग्र्यातून सुटका करून शिवराय परत स्वराज्यात आले
अर्ध्यापेक्षा जास्त राज्य नसताना देखील 12 किल्ल्यांवर शिवरायांनी परत एकदा आपलं स्वराज्य स्थापन केलं आणि स्वराज्याचा विस्तार करून 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक केला. या गोष्टीतून एवढंच शिकायला भेटतं की आपण आपलं ध्येय अतुच्य उदंड ठेवलं पाहिजे आणि त्या ध्येयातूनच आपण आपलं यश मिळवत असतो. याच शिवरायांच्या उदाहरणातून स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी शिवरायांचा गनिमी कावा घेतला. आणि शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास करून नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या कैदेतून सुटले. अफगाणिस्तान, जर्मनी, जपान मार्गे जपानला गेले. त्या ठिकाणी आझाद हिंद सेनेची फौज स्थापन केली आणि इंग्रजांवरती दबाव वाढवला. म्हणजे शिवरायांचा इतिहास प्रत्येकाला जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला मार्गदर्शक आहे. शिवचरित्र हे आपल्या जीवनाला एक दिशा देतं, कलाटणी देतं. शिवाजी महाराजांमध्ये अजून एक प्रसंग आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे आपल्या महाराष्ट्र पोलीस विभागाचं ब्रीदवाक्य आहे. शिवचरित्रावरती याच्यावरती एक प्रसंग आहे. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटले. पन्हाळ्याला जेव्हा वेढा दिला होता सिद्धीला इंग्रजांनी मदत केली होती. त्या हेनरी रेव्हिग्जन इंग्रजांनी शिवरायांच्या विरुद्ध सिद्धीला मदत केली होती. शिवराय पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटले. बाजीप्रभू धारातीर्थी पडले आणि त्याचा बदला घेण्यासाठी शिवरायांनी कोकणची मोहीम घेतली. शिवराय दाभोळ, संगमेश्वर अशा प्रकारे पुढं राजापूरला येऊन ठेपले. त्यांना तो प्रसंग आठवला. इंग्रजांनी त्यांना करार करून माफी मागितली, परंतु शिवरायांनी त्यांना माफी दिली नाही. हेनरी रेव्हिग्टन तेव्हा त्यांना भेटायला आले तेव्हा शिवरायांनी त्यांना कैद केलं आणि राजापूरची वखार नष्ट केली. खलनिग्रहणाय वाईट गोष्टींना त्याच ठिकाणी नष्ट करणं हे गरजेचं असतं. आणि सदरक्षणाय म्हणून शिवाजी महाराजांनी त्याच मोहिमेमध्ये बाळाजी आवजी यासारखं एक रत्न सापडलं. बाळाजी आवजी या ठिकाणी शिवरायांना पत्रव्यवहार केला होता की या स्वराज्यासाठी आम्ही सहकार्य करू, मदत करू. सिद्धीच्या खलाशांनी त्यांच्या वडिलांना समुद्रात बुडून मारलं होतं. शिवरायांना आठवण झाली आणि राजापूरच्या मोहिमेमध्ये त्यांनी बाळाजी आवजींना शोधून काढलं आणि त्यांना आपल्या स्वराज्याचं सरचिटणीस केलं. एकाच मोहिमेत शिवरायांनी सदरक्षणाय आणि खलनिग्रहणाय या दोन्ही विरुद्धाप्रमाणे आपल्या स्वराज्यामध्ये अनेक लोकांना जवळ केलं आणि त्याच रयतेमुळे शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले, जाणते राजे झाले. शिवाजी महाराजांविषयी बोलायचं म्हटलं तर खूप बोलता येईल. मी फक्त एवढंच सांगेन, शिवाजी महाराजांचे गुण, शिवाजी महाराजांचे चरित्र हे प्रत्येकाला आपल्याला मार्गदर्शक ठरत असतं. शेवटी फक्त मी ग्रँड डफने एक वाक्य वापरलं होतं. इतिहासामध्ये मराठ्यांचा इतिहास इंग्रज इतिहासकार ग्रँड डफने लिहिलं होतं. त्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना त्यांनी ग्रेट अलेक्झांडर याच्याबरोबर केली होती. परंतु त्यांनी एवढं सांगितलं होतं की अलेक्झांडर पेक्षा कणभर श्रेष्ठ ठरतील छत्रपती शिवाजी महाराज. याचं कारण अलेक्झांडर हा जमीन प्रदेश जिंकत गेला, शिवाजी महाराज माणसं जिंकत गेली. हीच प्रख्याती एका परदेशी इतिहासकारांना शिवरायांना दिली. अशा प्रकारे मी फक्त शिवरायांविषयी एक छोटस गीत आहे ते तुमच्या समोर सादर करतोय आणि मी माझे 2 शब्द इथे संपवतो. देशासाठी परवान केली तनाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणांची. देशासाठी परवान केली तनाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणांची. जिद्दीने लढला तो शिवराया, वैराला दावी तो खंबीर बाणा. जिद्दीने लढला तो शिवराया, वैराला दावी तो खंबीर बाणा. मस्ती जिरवली, अरे मस्ती जिरवली त्या अफजल खानाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणांची.
थोड आपुले कर्तव्य जाणून परनारीला बहीण मानून परनारीला बहीण मानून बोलवण केली सुभेदाराच्या सुनेची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणांची मायभूमीच्या कामी तो आला गोर गरिबांचा कैवारी झाला गोर गरिबांचा कैवारी झाला नव्हती अपेक्षा त्याला फुकटच्या धनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणांची देशासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणांची धन्य झाला तो शिवाजी राजा देशात साऱ्या आहे गाजवाजा देशात साऱ्या आहे गाजवाजा बाजी प्रभूने लावली बाजी प्राणाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची धन्यवाद.